नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयदीप सावंत. शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तसेच खुशखबर देखील आहे. PM किसान योजना आणि नमो योजनाविषयी नवीन अपडेटनुसार PM किसानचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. या योजनेत दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिक सहकार्य 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच 2-2 हजाराचे असे हप्ते मिळून 3 हप्ते दिले जात होते. आगामी काळात योजनेत हप्त्यांची संख्या 4 करण्याचा आणि एकूण रकमेवर वाढ करण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू आहे. म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो, हप्त्याची जी संख्या आहे ती 4 करण्यात, म्हणजे तुम्हाला ते आत्ता 6,000 मिळत होते, त्याच्यात अजून एक हप्ता वाढून तुम्हाला हे वर्षाकाठीमागे 8,000 रुपये मिळू शकतात, जे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर होईल. नवीन अपडेटमध्ये KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केल्यामुळे ज्यांनी आपल्या आधार आणि बँक खात्याची लिंक केली नाही किंवा KYC पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता विलंबित होऊ शकतो किंवा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी KYC करणं गरजेचं आहे. याशिवाय योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सुविधा दिल्या जात आहेत. नमो योजना नावाच्या योजनेबाबत सध्याच्या माहितीमध्ये स्पष्ट अपडेट आढळलेली नाही. तथापि सरकारी योजनांच्या संदर्भात PM किसान योजनेशी संबंधित अलीकडील बातम्या आणि सुधारणा हा मुख्य फोकस आहे. शेतकऱ्यांनी आपल्या PM किसान खात्याची माहिती आणि अर्ज स्थिती नियमित तपासणे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. एकंदर PM किसान योजनामध्ये आर्थिक मदतीचा ताबा आणि वितरण अधिक सुरक्षित व सुलभ बनवण्यावर भर देण्यात आला आहे, जे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, ही नवीन अपडेट आलेली आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.